नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. जत नगरपालिकेत नेमकं सत्तांतर कसं झालं आणि डॉक्टर रवींद्र आरळी हे नगराध्यक्ष कसे झाले, तर पहिलं कारण आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचं नेतृत्व. विधानसभा निवडणुकीत त्यांनी मिळवलेलं घवघवीत यश, वर्षभरात त्यांची राहिलेली कायमची हवा, हेच डॉक्टर आरळी यांच्या यशाचं पहिलं कारण आहे. पडळकरांचं नेतृत्व, भाजपची वाढलेली शक्ती आणि त्यांचं हवा. दुसरं कारण आहे डॉक्टर आरळी यांचा गेले 30-32 वर्षाचा संपर्क, भाजपमध्ये त्यांनी केलेलं काम, अनेक वर्षे या पक्षाबरोबर त्यांनी ठेवलेली निष्ठा. म्हणजे सत्तांतर झालं तरी त्यांनी भाजपची निष्ठा सोडली नाही. गेल्यावेळी त्यांच्या पत्नी या नगराध्यक्षपदासाठी उभे राहिल्या, पण थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. यावेळी मात्र त्यांनी आपला विजय व्हायचाच, करायचाच या जिद्दीनं उतरले, त्यामुळे त्यांचा ते विजयापर्यंत पोहोचू शकले. तिसरं कारण आहे विधानसभा निवडणुकीत त्यांना न मिळालेली उमेदवारी. एकदा उमेदवारी मिळाली, पण फारशी मतं, निर्णायक मतं पडली नाहीत. आणि यावेळी त्यांचा दावा होता, पण ऐनवेळी पडळकर यांना उमेदवारी मिळाली, त्यामुळं आरळी यांना उमेदवारी मिळाली नाही. विधानसभेचे आमदार नाही किंवा नगराध्यक्ष तरी व्हायलाच पाहिजे, या मताची लोकसंख्या एकूण वाढली आणि त्याचा सहानुभूतीचा फायदा त्यांना निश्चितपणे झाला आणि ते सहजरित्या मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्ष झाले. चौथं कारण आहे लिंगायत समाज आणि धनगर समाजाने भरभून दिलेली मतं. जतमध्ये लिंगायत मोठी संख्या आहे, धनगरांची संख्या आहे, धनगर समाजाची संख्याही मोठी आहे आणि बाकी इतर समाजानेही डॉक्टर आरळी यांच्या नावाला पसंती दिल्यामुळं त्यांचा विजय सुकर झाला. सगळ्यात महत्त्वाचं पाचवं कारण, कोणती निवडणूक लढवायची असेल तर रसद महत्त्वाची असते. लढाई जिंकायची असेल तर सैनिकांना रसद द्यावी लागते आणि ही रसद भाजपनं मोठ्या प्रमाणात पुरवली. त्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जी काय आर्थिक मदत, जी काय रसद मिळायला हवी होती ती मिळाली नाही. त्यामुळं त्याचाही परिणाम निश्चितपणे या निवडणुकीत झाला आणि याच आर्थिक रसदेमुळं डॉक्टर आरळी यांचं नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.